तुझ्या काकांना इतके वर्ष स्मोक करून लंग कॅन्सर झालेलं आहे. मी तुला आत्ताच सांगते, तू पण स्मोकिंग बंद करून टाक. हां, मी पुढच्या महिन्यापासून बंद करणार आहे. आणि माझे सगळे फ्रेंड्स स्मोक करतात. जर मी स्मोक नाही केलं तर सोशलाइज कसं करू, कूल कसं वाटणार. आता मला सवय झाली आहे कूल दिसण्यासाठी. पिअर प्रेशर खाली आणि स्ट्रेसमुळे लोक स्मोकिंग तर सुरू करतात आणि सवय लागून जाते. पण टोबॅको सॉल्व्स नन ऑफ दॅम. तू एका दिवसामध्ये तंबाखूवर किती स्पेंड करते? 20-30 रुपये. म्हणजे वर्षभरात 10 ते 12,000. एवढ्या पैशामध्ये तू एका वर्षामध्ये एक चांगली जिम मेंबरशिप घेऊ शकते, वीकेंड ट्रिप्सला जाऊ शकते, इमर्जन्सी सेव्हिंग करू शकते, रोज चांगलं खाऊ पिऊ शकते. क्युरिओसिटी होती, हे तंबाखूचे वेगवेगळे फॉर्म्स काय असतात आणि लोक कशा प्रकारे कन्झ्युम करतात. 2 फॉर्म्स असतात, स्मोकिंग आणि स्मोकलेस. स्मोकिंगमध्ये सिगरेट्स, बीडी, सिगार, हुक्का, पाईप, टोबॅकोज, रोल युअर ओन सिगरेट्स. स्मोकलेसमध्ये असतं गुटखा, खैनी, जर्दा, पान मसाला, स्नफ वगैरे. आणि आजकाल तर ते आले आहेत ना ई सिगरेट्स, म्हणजेच की वेप्स आणि HTP, हीटेड टोबॅको प्रोडक्ट. ओ माय गॉड, हे तर खूप जास्त झालं यार. पण तुला माहिती आहे ना की तंबाखू जर तोंडात ठेवला तर त्याच्यामुळे ओरल कॅन्सर होतं. स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर, लंग डिझिजेस होतात, हार्ट डिझिजेस पण होतात, स्ट्रोकसुद्धा येतं लोकांना. आणि स्टॅमिना आणि कॉन्फिडन्स तर कमी होऊन जातो, फर्टिलिटी पण कमी होऊन जाते आणि पैसे तर जातातच जातात. हो यार, ह्यामुळे माझे तर खूपच नुकसान होते, हेल्थ आणि पैशाचे तर होतेच आहे. आणि माझ्या आजूबाजूचे लोक पॅसिव्ह स्मोकिंग करून सुद्धा त्यांना त्रास होतोय. आजच 31 मेच्या दिवशी, नो टोबॅको डेच्या दिवशी, मी कुठल्याही प्रकारचं तंबाखू सेवन करणार नाही याचा मी निश्चय घेते आणि तुम्ही पण करा.